अलंकापुरामध्ये समाधीस्थानी विराजमान असणारे माऊली ज्ञानोबा आहे. ज्या संतांनी मोक्ष सुख दुबळं समजलं, ज्या संतांनी या जगाला उपदेश केला, इंद्रपणा ते ही पाबळ म्हणे, अशा या संतांनी सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव, अशा महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांना वंदन करतो. संतांचं आपल्या जीवनामध्ये स्थान काय असतं, हे स्थान कळण्यासाठी आपल्याला आपलं जीवन कळावं लागतं. आणि मग आपलं जीवन कळाल्याच्या नंतर संतांचं आपल्या जीवनात असणारं स्थान आपल्याला कळतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझ्या नामे, दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे टुल्लत असो, म्हणून नाही काही चिंता तूची आमुचा माता पिता, बहीण बंधू आणि चुलता. जगद्गुरु तुकोबाराय इतकं वर्णन करत असताना महत्वाचं सांगतात की जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय ते उणे आम्हा आनंदास, सेवू ब्रह्मरस आवडी. आज आपण ज्या संतांच्या सानिध्यात आहोत, गुरुवर्य बाबा रामगिरी महाराज, या संतांच्या सानिध्यात खरं तर आपण गेले 4-5 दिवस नाही, आठवडाभर आपण आहोत. संसारापासून अध्यात्माकडे वाटचाल करणारे आपण आहोत त्यांच्या सानिध्यामध्ये. आणि दिंडीत जेव्हा महाराष्ट्रभर आपल्या दिंडी सोहळ्याचे व्हिडिओज प्रसारित झाले, तेव्हा तो सोहळा जो काही होता तो आनंदाचा, ते बघून सुख वाटत होतं. आणि ज्या ठिकाणून आम्ही बघत होतो त्या ठिकाणाविषयी आम्हाला दुःख वाटत होतं. तुम्ही पायी चालत होते आणि तुम्ही जो आनंद उपभोग घेत होते, आनंदाचा जो आनंदाचा सोहळा तुम्ही साजरा करत होते, तो बघून आम्ही आरामात होतो, आनंदात नव्हतो. आणि मग असं वाटायचं आपण आरामात आहोत परंतु आनंदात नाहीत. आपण तिथं जर असलो तर किती बरं झालं असतं. शरीरानं तिथं जरी असलो तर मनानं, बरोबर बाबा आणि तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ आम्ही इतक्या आनंदानं बघितले, महाराष्ट्रभर सांगतो. कारण की मी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या लोकांचं नेटवर्क बघितलं, ग्रुप बघितले, प्रत्येकाच्या बऱ्याच लोकांच्या म्हणजे प्रत्येकाच्या स्टेटसला आपल्या या सोहळ्याचे व्हिडिओज होते. सांगण्याचा उद्देश आहे तुम्ही आम्ही या ठिकाणी का आलेलो आहोत, किंवा माऊली ज्ञानोबारायांनी ईश्वर निष्ठांची मानद्याळी भेटूया होता का म्हटलं. पैसा मिळावा, संपत्ती मिळावी, हे मिळावं, माऊली ज्ञानोबारायांना कळत नव्हतं असं नाहीये. सगळ्या जगाचा अभ्यास केला, जगातला एक घटक पैसा आहे, एक घटक सत्ता आहे, एक घटक संपत्ती आहे. परंतु ही संपत्ती किती प्रमाणात सुख देणारी आहे, या संपत्तीचं अनुमान लावत असताना भगवान शिवांनी या संपत्तीचा अभ्यास केला. मग ते भगवान शिव काय आहे, तितकं ऐश्वर्य संपन्न कोण आहे. सोन्याची लंका आपण रावणाची म्हणतो, इतिहास जर बघितला ती भगवान शिवांची लंका आहे. आणि सहज दान करून, जर तुम्ही विचार करा खिशात 100 रुपये असतील तर आपण 1 रुपया दान करतो. जर सोन्याची किती घर, तुकोबारायांचा अभंग घरी गेल्यावर वाचा, गाथा घेऊन, इतकं सामर्थ्य एका पूजा विधीला आलेल्या व्यक्तीला दक्षिणेत देणारे भगवान शिव आहेत. ऐश्वर्य किती असेल भगवान शिवांचा. आणि मग हे जीवन कळालं. माऊली ज्ञानोबाराय 2 ओव्या वापरतात, ऐसिया पैजा महेश पांघुरणे दाही दिशा, लाच करू म्हणून कोळसा काम केला. या जगामध्ये काम, वासना, इच्छा दुःख देणारी आहे. संतांनी सांगितलं सर्व सुखाची आशा जन्म वाया गेला. जी आशा अपेक्षा आहे तीच दुःख देते. दुःख आणि सुख हे आईस्क्रीम सारखे पदार्थ नाही आहेत.
दिलं दुःख म्हणून दिलं आणि घेतली आईस्क्रीम सारखं खाऊन सुख घेतलं. देणार आणि घेणार नाहीये, ही सगळी मनावर नियंत्रित मनावर झालेली ती प्रक्रिया आहे. आणि मग ही प्रक्रिया अनुभवायची जर असेल तर संसारात जा. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. का? कारण कुठल्याही पद्धतीची अपेक्षा हा संसार पूर्ण करू शकत नाही. का? या संसाराला मर्यादा आहे. आणि माऊली ज्ञानोबांचं जर जीवन बघितलं, अमर्याद अनंत जीवन आहे. या संतांचं जीवन अमर्याद आहे. म्हणून या संतांनी अभंग रचनामधून छाती ठोकपणे सांगितलं, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. दुसरीकडे काय सुख आहे? आणि तुम्ही या संसारामध्ये तिकडे तिकडे गुरफटता. जे संतांनी सांगितलेला मार्ग सोडून बाकीचा आहे. मग ते तुकोबांनी सर्वसामान्य जीवांना सांगितलेलं नाहीये. आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये सुद्धा लोक बाद झालेली आहेत. अध्यात्मामध्ये सुद्धा योग्य संतांचा उपदेश समजण्यासाठी त्या संतांप्रतीचं समर्पण लागतं. आणि ते समर्पण, संत समजणं, संतांना शरण जाणं, संतांप्रती समर्पण असणं. भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगत असताना म्हणतात, अर्जुना ऐकणारे तर भरपूर आहेत, पण तू किती सामर्थ्यवान आहेस. अर्जुना तू परिससी परिसोनी अधिष्ठिसी. ऐकणं आणि ऐकून सोडून देणं हा प्रकार गीता ज्ञानाला पात्र ठरवत नाही. ऐकल्यानंतर त्याचा अधिष्ठान मनामध्ये करणं आणि त्या अधिष्ठानाप्रमाणे आचरण करणं, आचरते. आणि जो आचरण करतो हेच या संतांना अपेक्षित आहे. संतांच्या सानिध्यात सुख कधी मिळतं? जेव्हा आपण त्या मार्ग येण्याची पंथे चालू जाता मार्ग न पडे गुंता कोठे काय, त्या मार्गाने जात असताना जर आपण चाललो न कळत काही गोष्टी आपल्या पाठीमागे लागल्या तर संत सोडतात. पण आपण त्या मार्गाने जाताना जर गुंता करत गेलो तर ते संत सोडवत नाही. जर तुम्ही ठरवलं तिथं गुंता करायचा, त्या गुंत्यात ते विश्व अडकत नाही, तुम्ही त्याच्यातून सुटत नाही. मग संतांच्या सानिध्यात कशा पद्धतीचं जायचं आहे? पुरणपोळीसाठी आलेला, मला फक्त पुरणपोळी पाहिजे, बाकीचं साहित्य नको. किंवा तुम्ही काय करता, आता नाथबाबांचं जर बघितलं तर आता 450 वर्ष पूर्ण झालेला पैठणचा सोहळा युगराज महाराज गोसावींचा, आपण याची डोही याची डोळा बघितला. इतक्या आनंद रचना असणारं शांतीब्रह्म नाथबाबांचं व्यक्तिमत्व, ते व्यक्तिमत्व गावाला कळालं का? कळालं की न कळालं हा तुमचा आमचा प्रश्न आहे. पण त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला बाकी नको, पाहिजे पुरणपोळी. त्या पुरणपोळीच्या निमित्तानं संतांच्या सहवासात आलेले गावबा, आणि आल्याच्या नंतर गावबांचं जर जीवन जर बघितलं तर काय केलं, कुठली कथा ऐकली? एकही कथा ऐकलेली नाही. सांगायला गेलं तर मी त्याच्यासाठी आलेलोच नाही. अध्यात्मामध्ये दगडासारखे माणसं लागतात. खंबीर हा दगडाचा गुणधर्म आहे. आपण दगड सहज नाव ठेवतो. प्रामाणिकपणा हा गाढवाचा गुणधर्म आहे. मेंदून जड का असेना, विश्वाप्रती तो जड आहे, मूढ आहे. ज्ञानोबारायांचा हात मस्तकाला लागल्याच्या नंतर त्याला जी चेतना मिळाली, संतांप्रती तो कशा पद्धतीचा भाव धरून गेलेला आहे, तेव्हा अशा रेड्यांची समाधी पूजनीय ठरते. मग आपण विचार केला पाहिजे की या संतांच्या सहवासात जे काही सुख आहे ते सुख नक्की कोणतं आहे? पुरणपोळीच्या निमित्तानं आलेला व्यक्ती अधिकारी होतो. कृपा कटाक्ष निहाळी गई आपुल्या पदी बैसली. या संतांचं जीवन जर बघितलं तर संतांनी सरिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापी, गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुल्या. त्यांच्या चरणाशी जेव्हा आपण लीन होतो तेव्हा ते तर तयारच असतात संत. पण ज्ञानोबाराय कुणाला स्वीकारलं नाही. तळागाळातील आज जर बघितलं, समाजशास्त्रीय सिद्धांत माऊली ज्ञानोबारायांचा मॅनेजमेंट जर बघितलं, अतिशय कमी कालावधीत वारी निर्माण करणं, आणि वारीचा जर विचार केला तर त्या वारीमध्ये या समाजातील सर्व घटक एकत्र आणणं, आणि मग नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळिया सुख देई विसावा. असा हा परमात्मा, त्याच्याकडे जायचं आहे.
आणि त्या सुखाला जोडून देणारे हे संत आहेत. म्हणून या संतांच्या सानिध्यात आपण त्या पद्धतीने जायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात की या संतांच्या सहवासामध्ये, संतांच्या रचनामध्ये त्यांनी सांगितलेल्या कृतीप्रमाणे तुम्ही जर गेले, विशेष प्रक्रिया असते. फुल उमलण्यासाठी एक विशेष प्रक्रिया असते. तुम्हाला आम्हाला दिसण्यासाठी फुल आहे, मातीतून घटक गोळा केलेले असतात झाडानं, त्या फुलाला दिलेले असतात, प्रकाशाकडून काही घटक घेतलेले असतात आणि मग ते उमलतात. अशीच उमलण्याची प्रक्रिया होत नाही. त्यानं त्या प्रक्रियेतून टप्पे पार पाडल्याच्या नंतर त्या फुलाचा आदर केला जातो. तसं या संतांच्या जीवनात त्या प्रक्रियेनं जर गेले तर आपल्या जीवनाला पूजनीय स्थान आहे, आपल्या जीवनाला सौंदर्य मिळतं. आणि संतांनी हेच केलं. जे जे सानिध्यात या संतांच्या गेले त्यांचं जीवन तुम्ही अनुभवा. आणि या संतांनी जो काही उपदेश केला, नाम नित्य दुनावे तुझे नाम, वैचारिक अधिष्ठान वारकरी संप्रदायाचं जर बघितलं, जेव्हा आपण पुंडलिकाचं चिंतन करतो, कारे प्रेमे मातलास उभे केले विठ्ठलास, या संतांच्या वृत्तीनं, या संतांच्या विचाराने पुंडलिकानं जे चिंतन केलं या संपूर्ण जगाचं, आणि त्या जगामधून योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, कुणाला टाकलं आणि कुणाला स्वीकारलं. आधी मायबापांना टाकलं, पत्नीला स्वीकारलं, नंतर मायबापांना स्वीकारलं, पत्नीला टाकलं. इतकं मर्यादित जीवन पुंडलिकांचं नाही. याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाचं मूळ अधिष्ठान जे आहे भगवान पांडुरंग परमात्मा, आणि ती संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती निर्माण करण्याचं, ती विचारधारा प्रकट करण्याचं काम मुनिश्रेष्ठ पुंडलिकांनी केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये या संतांच्या सानिध्यात आपण गेल्याच्या नंतर जी महत्वाची प्रक्रिया, जे महत्वाचे टप्पे आपण पार पाडले पाहिजे, त्यातील टप्पा नामस्मरण, नामाप्रती भाव संतांनी सांगितलेला. आणि मग ज्याप्रमाणे त्या नामस्मरणामधून आपलं चित्त शुद्ध होतं. कारण चित्त शुद्ध होणं हे का महत्वाचं आहे. या विश्वावर तुम्ही आम्ही नियंत्रण करू शकत नाही. तुमचं आमचं जाऊ द्या, रामायण महाभारताचा इव्हन या संपूर्ण देशाचा एक इतिहास बघा. वनवास या विश्वामध्ये रामायणात जर बघितलं तर देवाला सुद्धा वनवास आहे, दुःख आहे. आणि महाभारतात बघितलं तर अर्जुन हा संतच आहे. अर्जुन हा संतच. ज्याप्रमाणे पुंडलिक हे महामुनी संत आहे, ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबराय संत आहे, तुकोबाराय आहे, त्याप्रमाणे जे संत मंडळी आहे या सगळ्यांचा इतिहास जर बघितला आपण तर महत्वाची प्रक्रिया हीच आहे की या संतांनी नामस्मरण केलं, चित्त शुद्ध केलं. आणि चित्त शुद्ध केल्याच्या नंतर ते चित्तामध्ये कोण साठवला पाहिजे. आणि मग त्या नामस्मरणातून जे काही प्रगट झालं, चिंतनातून जे काही प्रगट झालं, वनवासामध्ये सुद्धा स्वतःचं सामर्थ्य काय आहे हे प्रभू श्रीरामचंद्रांना कळलं. संपूर्ण वनवास भोगून झाल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रांना साम्राज्य प्राप्त झालं. अर्जुनाच्या बाबतीत बघा, जर जिंकलास तर हे राज्य मिळणार आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. तुला जर जिंकता आलं तर पृथ्वीचा सम्राट होणार आहेस. आणि जरी तू याच्यात मृत्युमुखी पडलास तर तुला वीरमरण येणार आहे. मोक्ष, स्वर्गाचं सुख तुला प्राप्त होईल. उच्च पदावर तू स्वर्गात जाशील, सन्माननीय ठरशील. हे सांगणारा भगवान परमात्मा. परंतु या दोन गोष्टीमध्ये विशेष गोष्ट आहे, दोघांनाही दुःखच आहे. पण दुःखाची समाप्ती झाल्याच्या नंतर चिंतन करा, भगवान कृष्ण हे सुद्धा या जगाच्या विकासासाठी योग्य काय आहे हे सांगणारी संत मंडळी आहे. आणि जे जे या उद्धरया जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जड जे काही जड जीव आहेत हे जन आहे. बुडता आहे जन ना देखवे डोळा. हेच विचार या संतांचे.
येतो कळवळा म्हणून. आणि मग तुकोबाराय ज्या ज्या ठिकाणी गेलेले आहे, तुकोबारायचं चिंतन बघा, किती जीवनात दुःख आहे. एक तुकाराम देहू गावचा. आणि मग विचार केल्याच्या नंतर बघितलं, अध्यात्मात त्या काळात नव्हतं असं नाही. खूप महान अभ्यासू व्यक्तिमत्व होते, शास्त्री होते, पंडित होते, दशग्रंथी होते, ही सगळी मंडळी आहे. आणि अशा मंडळीमध्ये तुकाराम जातोय. आणि मग तो कुठेतरी त्यात प्रवेश करण्याचा विचार करतोय. आणि गेल्याच्या नंतर जे काही अनुभव येत जातात, त्या ठिकाणची संधी काय, त्या ठिकाणी चाललंय काय. मग तुकोबाराय सांगतात, तुकोबारांचा अभंग हे माझ्या मनाचं नाही. जेथे जातो तेथे पडतो मातोळा. सगळे घोटाळेच घोटाळे. काय खरंय काय खोटं आहे. जर देव खरा म्हणावा तर तुम्हाला दिसत कसा नाही, तुम्हाला प्राप्त होईल की नाही. जर हे संत खरे म्हणायचे तर हे असे का वागतात. जर यांच्यापासून या विश्वाला मला तर इतका त्रास होतोय. संवेदनशील अंतःकरण कसं प्रकल्प होत जातं. तुकोबाराय एक व्यक्ती आहे, असा काळ तो आहे, प्रारंभीची अवस्था आहे. तुकोबारायचा गाथा जर बघितला ना, माझे सत्याचे खरंच सगळं सत्य तुकोबाराय सांगतात. आणि सगळा गाथा काय, फक्त दुःख आणि दुःखच. सुरुवातीचा काळ दुःखाचा. आणि मग बघितलं तुकोबारायांनी, आता ह्या दुःखाचं चिंतन करून झालेलं आहे, आता चिंतन कोणाचं करायचं आहे. आणि जेव्हा तुकोबाराय वाटणारे संत जे आहेत त्यांच्यापासून दूर झाले आणि असणाऱ्या संतांकडे आले. आणि मग सांगितलं, मज पामर आहे काय थोरपण दीनता स्वीकारली. संतांच्या सानिध्यात ते गेले. आणि मग माऊली ज्ञानोबारांनी जे केलं, करील तो काय हे महाराज, परिपाहे बीज, चित्त शुद्ध पाहिजे, बीज पवित्र पाहिजे. त्या पवित्र तुम्ही हेतून, बीज हेतू पवित्र पाहिजे. पवित्र हेतून जर तुम्ही अध्यात्मात वाटचाल केली ना, हे संत तुम्हाला पाय घड्या टाकतात. संत तुम्हाला पाय घड्या टाकतात. एक वेळा ते देवाला मानतील किंवा न मानतील, पण तुम्ही योग्य हेतून त्या संतांच्या सानिध्यात जर केलं तर आपल्या सारखे करीती तात्काळ आणि किती सेकंदात ते कृपा करतील सांगता येत नाही. हा माझा अनुभव मी गुरुवारे बाबांच्या बाबतीत सांगतो. चिंतन सहज करत होतो बाबा, आनंद वाटावा म्हणून. याच्यात काही नाही, सगळ्यांना सगळा इतिहास माहिती. कुठलाही हेतू न धरता फक्त आनंदासाठी संतांचं चिंतन, संतांचा पाचार. मला जे कळालं ते जगाला सांगावं. आणि हे कळाल्याच्या नंतर स्वतःच्या डोक्यातला फेटा, आज 1 वर्ष झालं मी तो फेटा आज इथं आणला. कीर्तन सुरू करा. कीर्तन अजूनही येत नाही आणि इथून पुढे येईल की नाही याची शाश्वती नाही, परंतु करणार हे मात्र नक्की. संतांचं जीवन आपुल्या सारखे आपुल्या पदी आज या ठिकाणी बसलो, हे संतांचं जीवन आहे. ते माऊली ज्ञानोबाराय आहे, तर हेही माऊली ज्ञानोबारायचं, दुसरं कोण आहे. आणि संतांचं कार्य जे आहे हेही संतांचं कार्य, त्या संतांचं कार्य हे. म्हणून या संतांच्या सुख हे या संत समागम. संपत्ती जमवलेली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, कुणाकडे संपत्ती नाही. परंतु जी संपत्ती आहे त्या प्राप्त केलेल्या संपत्तीचा किती त्रास होऊ शकतो. जीवन या संपत्तीनं बर्बाद केलेलं आहे ना. तुमचा भाव, बायको, नवरा, कुठलंही नातं या संपत्ती पुढे किती क्षणार्धात नष्ट होऊ शकतं सांगता येणार नाही. इतकं संपत्तीचं सामर्थ्य म्हणण्यापेक्षा संपत्ती इतकी भयानक असते. आणि या संतांच्या साहित्यात, संतांच्या सहवासात, संत समागमे गेल्याच्या नंतर काय मिळतं, काय वाटतं, जी सुखाची अनुभूती घरात येत नाही, या संतांच्या साहित्यात येते, संतांच्या संगतीत येते. जेव्हा गाथा तुकोबाराय आपल्या घरात येतात, आपण चिंतन करतो, आनंद मिळत जातो. म्हणून या संतांचं जे काही जीवन आहे, व्यापक दृष्टिकोन बदलून जातो, चित्त शुद्ध होतं आणि मग कळतं या जगात वाईट काय, या जगात चांगलं काय. निंदा, स्तुती, स्तम, मानिजी जे संत पूर्ण धैर्यवंत साधू, अशा 3ही गोष्टी होतात बरं का. निंदा काय, स्तुती काय विचारतच नाही. एखादा माणूस इतकं सामर्थ्यवान असतं, काय म्हणाल ते म्हणाल. कोणाला काय तुका म्हणे हासे जन नाही काणत ठाई,
निंदा स्तुती सममानिती जय संत. आणि मग अंगी भिवून तो कवाड लावून बसत नाही. पूर्ण धैर्यवंत साधू आहे. असे धैर्यवान नेभळत नाही. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. आणि मग जे तुकोबार आहेत इतकं धारिष्ट अंगी धरतात आणि मग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हे जी आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि संतांनी तेच सांगितलं, नित्य दुनावे तुझे नामे, तुझे नामे. फक्त अंतकरण शुद्ध करणं, शुद्ध हेतू जागा करणं, त्याप्रमाणे वाटचाल करणं आणि मग आनंदच आहे. आनंदाचे डोहे आनंद तर. तुकोबारांचं जीवन जर आधीच बघितलं तर, गोपाला पाटील गावीचे तुम्ही सर्वश्रुत आहात, बहुश्रुत आहात. ज्यांची योग्यता नाही त्यांनी त्रास दिलेला आहे. योग्यता नसणारेच याला त्याला त्रास देतात. जो श्रीमंत माणूस आहे तो त्याचं सामर्थ्य वाढवण्यात गुंतलेला असतो आणि दुसऱ्याला त्रास देणारा माणूस समजायचा हा डुप्लिकेट आहे. त्याचं ते लक्षण आहे. तो ओळखायची एक क्रायटेरिया आहे तो. आणि मग या प्रक्रियेतून जात असताना विचार करा, तुकोबारायांनी स्वीकारलं कुणाला? पावली ज्ञानोबारांना स्वीकारलं. आणि मग पुढचं जे सांगितलं, ज्ञानोबाराय मी तुमचं बाळ आहे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारले बाळ कवतुके. मला कसं सजवायचंय ती तुम्ही ठरवायचं. माझं साहित्य, माझी वाणी तुम्हाला कशा पद्धतीने नाटवायची आहे, तिला अलंकृत कशा पद्धतीचं करायचंय तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांना सांगतात. आणि मग ज्ञानोबाराय सांगतात, जे पुढचं जे आहे स्वीकारलेलं जीवन, संपूर्ण गाथा हेच तुकोबारायांना अलंकारलेलं आहे माऊली ज्ञानोबारायांनी. संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर गाथा निर्माण करण्याची बुद्धी मिळते. अख्खं जग विरोधात असताना सुद्धा एक गाथा निर्माण होते. इतकं प्रचंड असं सामर्थ्य या संतांच्या सहवासात. शांतीब्रह्म नाथबाबांचं जीवन बघा. गुरु आहेत. संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर आध्यात्मिक प्रक्रिया आहे. तुमच्या अंगी अंतर्भूत गुणधर्म असतातच. शेजारी गॅस चालू आहे आणि शेगडी पण चालू आहे. गॅस मध्ये ऑलरेडी गॅस आहे. तो ज्वलनशील पदार्थ आहे. आपण तो पेटवण्यासाठी टेंबा घेऊन जातो का? जर टेंबा घेऊन गेलं तर काय होऊ शकतं सांगता येत नाही. पण जे समजदार आहेत ते तरी तसा प्रयत्न करत नसतात. काय करतो? फक्त लायटर घेतो. ते मशीनच तयार केलेलं आहे तशा पद्धतीचं. चालू करतो आणि एक टच करतो किंवा प्रेस करतो. याला इंग्लिश मध्ये म्हणतात टू स्पार्क. एका ठेणगी टाकणं. आध्यात्मिक प्रक्रियेत संत तुमचं घर येऊन सारवत बसत नसतात. एक योग्य वेळेला योग्य गोष्ट करून, योग्य उपदेश करून. फार अवघड उपदेश नाहीये संतांचा. सहज बोलणे हित उपदेश, हाची दोन्ही शब्द घ्या. सहज बोलणं, हित उपदेश. आणि तोच हिताचा उपदेश सहज बोलून करतात आणि हाच संतांचा उपदेश असतो. आणि तशा ज्याप्रमाणे सहज टिचकी मारल्याच्या नंतर, प्रेस केल्याच्या नंतर गॅस प्रज्वलित होतो, स्वयंपाक सुरू होतो आणि मग पुढचं जीवन त्या पक्वान्नांचं असतं. तसं जीवन आपलं आहे. आणि त्या जीवन प्रक्रियेमधून माऊली ज्ञानोबाराय जात आहे. गुरु शिष्य परंपरेमध्ये एक शब्द आहे महाराज. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून तो शब्द काय असेल, परंतु चिंतनाच्या दृष्टिकोनातून मी सांगतो, ज्ञानदेवा सार चोजविले. बरोबर, चोजविले शब्द आहे. चोजविले म्हणजे काय? टू स्पार्क ओनली. एक ठिणगी टाकलेली आहे. कारण ज्ञानोबाराय काय? उपदत्ता ज्ञानी हे वर्म जाणूनी, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. इतकं महान जीवन माऊली ज्ञानोबारायचं. त्यांना काय शिकवणार? या विश्वातील कुठलं दुःख त्यांना सांगणार? सगळं माहिती आहे. या जगातलं कुठलं सुख त्यांना सांगणार? त्यांना ते माहिती आहे. या विश्वाचं कोणतं रूप त्यांना दाखवणार? त्यांनी पाहिले रूप पाहता आलोचने, सुख झाले व साजरे. त्यांना सुखही झालेलं आहे, रूपही पाहिलेलं आहे. फक्त निवृत्तीनाथांनी गुरु परंपरेप्रमाणे जे काही कार्य केलंय, शिकवण्याचं कार्य केलेलं नाहीये. तो स्पार्क चेतवा. आणि हे संत मंडळी काय करतात? फक्त टू स्पार्क ओनली.
चेतवा. पण त्याच्यासाठी तुम्ही गॅस प्रमाणे ज्वलनशील पाहिजे. तुमच्या अंगी चेतून घेण्याची चेतना पाहिजे. आपण पेटतो, आपण मोकार पेटतो. मोकार पेटू नये आणि आपल्या आयुष्याच्या शेवटी राख होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय, सुखाच्या शोधात आपण येतच असतो, परंतु या संतांच्या सानिध्यात जायचं. आणि तुकोबाराय सांगतात की या संतांच्या सुख या संत समागम. भगवान शिवांचा आपण आधी उल्लेख केला, ऐशी पाहिजा म्हणून. परंतु एवढं सगळं सुख समृद्धी सगळं सोडलं आणि सगळं त्याजुनी काय म्हणतात, कैलास सर्वही संपत्ती स्मशानाशी बसती रुद्र करी. गुंती जाणवणी स्मशाने ज्ञानेश्वरीची उभी आहे. गुंती ऐसिया पैजा महेशा पांगुरने ती उभी झाली. त्याच्यानंतर गुंती जाणवणी स्मशाने वासू केला. प्रतिज्ञा पण केलेला आहे. माऊली ज्ञानोबारांचाही तोच प्रण आहे. अवघाची संसार सुखाचा करेना आनंदे भरीन ती गेलो. ती पण ती प्रतिज्ञा माऊली ज्ञानोबारांनी केली आणि तो संसार, ती प्रतिज्ञा, ते जीवन संपूर्ण आजपर्यंत 726 वर्ष कंप्लीट झाली. आजच्या काळात सुद्धा माऊली ज्ञानोबाराय तो स्पार्क चेतवण्याचं काम करताय. आपण पेटून चेतवून घेणारे आहोत का, सजग आहोत का, आपण त्या पद्धतीचा भाव परी पाहे बीज शुद्ध आपण आहोत का, तपासलं पाहिजे. नसेल तर या संतांच्या सानिध्यात येऊन तो वाढवण्यासाठी ही वारी असते. दर्शन पाया पडणं इथपर्यंत मर्यादित दर्शन नाहीये. दर्शन म्हणजे ज्ञान आहे. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, आणि निरंतर सातत्यानं योग्य वाटचालीसाठी अत्यावश्यक घटक काय आहेत हे समजणं ही खरी वारी आहे. आणि ही वारी करण्यासाठी आपल्याला त्या सुखया संत समा ही वारी करणं, हा आनंदाचा सोहळा उपभोग घेणं हे संतांच्या सहवासात गेल्याशिवाय नाही. तुकोबाराय वनात गेलेले आहेत, परंतु वारी कुणाची केलेली आहे, पांडुरंगाची केलेली आहे. या विश्वामध्ये देव पाहिजे ते देतो. विश्वामध्ये देव पाहिजे ते देतो सुख सोडून. भगवंतानं ज्या गोष्टी दिल्या, भारताचा किंवा पौराणिक इतिहास वाचा, या भगवंतानं देवानं सर्वशक्तिमान परमात्म्यानं ज्या गोष्टी दिल्या त्याचा शेवटी पश्चाताप करावा लागलेला. विचार करा, मला बापाच्या मांडीवर बसायला जागा दे म्हणणारा परमनंट तिथं बसून ठेवला. तो असा बसून ठेवला, त्यांनी उठायचं कधी, उठणं ही त्याच्यासाठी समस्या. तुम्ही विचार करा, हात लावील तो भस्म होईल, शेवटी भस्म कोणाचा झाला. जर भगवंत अशा पद्धतीचे, बघा रामायण महाभारत सगळीकडे वर दिलेले आहेत आणि ज्यांना वर या भगवंतानं दिलेले आहेत त्या वराच्या बाबतीत आपलं जीवन बघा, आपलं जीवनानुसार त्यांचं जीवन बघा, बर्बाद केलेले आहे. जर त्या वराचा सदुपयोग केलेला नसेल तो बर्बादच झालेला आहे. त्यामध्ये सगळ्या राक्षसांचा अभ्यास करा. दिलेली संपत्ती देवानं, कोणी दिली? देवानंच दिली ना. लंका का जळाली? योग्य नीतिमत्ता परी पाहे बीज शुद्ध, की त्या भगवंताप्रती बीज शुद्ध नाही आहे. देवाच्या सानिध्यात आहे कोण? रावण. संतांच्या सानिध्यात एकाही नाही. देवाच्या सानिध्यात असल्यानंतर सुद्धा एवढा अवघड कार्यक्रम होतो. करेक्ट कार्यक्रम देव करून सोडतो. संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर काय होतं? त्रास नाही. या दुःखापासून मोकळे करणारे, मुक्त करणारे हे संत आहेत. कारण ते स्वतःच या विश्वाचा संपूर्ण अभ्यास करून काय सुख आहे, काय दुःख आहे, दुःखाचं चिंतन केल्याच्या नंतर तुम्ही विचार करा, संतांनी सांगितलं हा संसार कसा आहे, संसार दुःख मूळ चौकडे आपण म्हणत असतो. तेव्हापासून आजपर्यंत म्हणत असतो, जाणून घेत नसतो. आणि मेन समस्या तिथं निर्माण होते, न जाणता म्हणणं. याचा अर्थ आपण त्या संतांच्या सहवासात नाही आहोत. आणि मग जेव्हा आपण विचार करतो की या संतांनी जे काही सांगितलं हे जाणल्याच्या नंतर आचरायचं आहे, आणि आचरल्यानंतरचं जर जीवन जर बघितलं या संतांचं, तर तुकोबाराय सांगतात की या संतांनी जे काही दिलेलं आहे, देवानं काय दिलं ते बाजूला करा. माऊली ज्ञानोबारायांचा नामदेवांचा प्रसंग जर बघितला,
देव प्राप्त आधी झालेले आहेत आणि नंतर प्राप्त झालेला देव असताना सुद्धा संतांच्या सानिध्यात जावं लागलं नाही, ती त्यांची गरज पडली. आणि संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर जसं तुकोबारायांचं जीवन प्रकाशमान झालं. एक तुकाराम तुका आकाश एवढा अनु रेणूया थोकडा, तुका आकाश. संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर तुकोबारायांचं जीवन जर आकाशा एवढं झालेलं आहे, विचार करा या संतांचा सहवास, संतांचं सानिध्य किती महत्वाचं. आणि मग संतांनी जे काही वाऱ्या केल्या, तुकोबाराय जंगलात गेले, गाथा निर्माण केला, इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्या गाथ्याला चेतना मिळावी, सातत्य मिळावं, त्याला वैचारिक अधिष्ठान मिळावं. मी करतोय त्याला तुमची शाबासकीची थाप द्या. शेवटी प्रोत्साहन खूप महत्वाचं असतं. चॉकलेट देतो, द्या किंवा न द्या हा प्रश्न नाहीये. चॉकलेट दिल्याच्या नंतर एक ओळ न लिहिणारं पोरगं पानभर लिहून आणतं, चॉकलेट द्या म्हणतं. मोटिवेशन असतं. आणि प्रोत्साहन, मोटिवेशन शिवाय तुम्ही नाही उभं राहू शकत, ना विश्व निर्माण करू शकत. मग ही वारी या संतांच्या सानिध्यात जाणं का महत्वाचं आहे? प्रेरणा मिळण्यासाठी. तुकोबारायांनी वारी जी माऊली ज्ञानोबारायांची केली फक्त प्रेरणा मिळण्यासाठी. आणि मग त्या प्रेरणेतून करील तू काय नो हे मा, काय नाही केलं. एवढ्या दुःखामध्ये गाथा निर्माण होणं जोक नाहीये. बरं, गाथा निर्माण करणारे आज जर अभ्यास जर केला ना तुकोबारायांचा, धन्य तुकोबा समर्थ. किती समर्थ आहेत तुकोबाराय. प्रत्येक अभंग रचनेचं जर चिंतन केलं, आपल्याकडे तितका वेळ नाही म्हणून आटोपतो घेतो. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आजचं टॅक्स डिपार्टमेंट आणि मोठमोठाले मंत्री जे वैतागलेत ना, फक्त एका गोष्टीमुळं, तुमची संपत्ती किती त्याच्यावर समस्या नसते बरं का. तुम्ही संपत्ती कोणत्या मार्गाने कमावलेली आहे ही ईडीची समस्या असते. जी ईडी लावतो आपण ऐकतो, ईडी लागली, मंत्री दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटात. जर मंत्री पदाचा सन्मान्य मान्य जर काही ईडी पाठीमागे लागल्याच्या नंतर आहे तो पक्ष, आहे ती निष्ठा, आहे ते आचरण, आसनावरून दुसऱ्या बाजूला जावं लागतं. आयुष्यभर ज्याच्या बरोबर टीका केली त्याच्या पदराखाली जावं लागतं. इतकं दुर्दैव एका ईडीनं. नेता जोक नसतो. एक एक नेतृत्व या विश्वामध्ये निर्माण जर व्हायचं असेल ना, एक एक संत आणि एक एक नेतृत्व, असंच होत नाही. पिढ्यानं पिढ्याचे संस्कार. संस्कार म्हणजे काय? सुख दुःख समाज, त्याच्या वेदना, त्या जाणून घेऊन शिवाजी महाराज कसे बनले. त्या महाराष्ट्राच्या मातीचा, गाईचा हंबरडा, स्त्रियांची फुटणारी कांकणं, त्यांचे अश्रू, आपला पती गेलाय, कधी वैधव्य जीवनात येईल, या परिस्थितीमध्ये एक शिवबाराजा निर्माण होतो. तूप रोटी खाऊन शिवबाराजा निर्माण होत नसतो, नाहीतर अशी कितीतरी तयार झाले असते. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे दुःखाच्या परिस्थितीमध्ये उभं कोण करतं? सुखया संत समागमे, संतांचा सहवास. एवढा राजा मान असून तुकोबारायांकडे का जावं वाटलं? का जावं असं वाटलं? या स्वराज्यासाठी प्रेरणा मिळावी, या स्वराज्यासाठी योग्य दिशेनं चाललंय का हे समजून घेतलं पाहिजे. आपलं चाललंय ते चाललंय असं नाहीये, मोघम मोक्कारपणा नाहीये. आपण योग्य मार्गाने वाटचाल करत आहोत का? जर काही चुकत असेल तर हे संत विश्वात्मक असतात. एका ठराविक भाषेपुरते, एका ठराविक समाजापुरते, ठराविक प्रांतापुरते हे मर्यादित नसतात. माऊली ज्ञानोबाराय मराठी बाबतीत बरेच कीर्तनकार लोकांची फार ती समस्या खरी नसावी, परंतु आहे. मराठीमध्ये कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरी निरूपण झालं पाहिजे, परंतु त्याच्या आधीचा अभंग आपण बघा, 56 भाषांचा केला से गौरव, भवार्णवी नाव उभारिली. 56 भाषा कोणत्यात आपल्याला जर लिहायला सांगितलं ना, एकालाही येणार नाही. टीका करणारा तर नाहीच नाही, कारण त्याला येत असतं तर त्यांनी टीकाच केली नसते. त्याला जर ज्ञानोबाराय कळाले असते, त्यांच्या 56 भाषा, त्यांचा अधिकार, त्यांचं विश्वात्मक स्वरूप. मागणी मागताना विश्वात्मक स्वरूपाकडे मागतात. मग विश्वात्मक कोण आहे? निवृत्तीला ते संत आहेत, गुरु आहेत, पण ते संतही आहेत. आणि मग देवाकडे मागणी मागत नाहीत. ज्ञानेश्वर पसायदानाची एक महत्वाची गोष्ट आहे, विश्वात्मक देवाकडेच का पसायदान मागतात? विश्वात्मक देव म्हणजे देव तो नाहीये, माझे आता विश्वात्मक माझा स्वामी श्री गुरु निवृत्ती राजा. निवृत्तीनाथांकडे का मागतात? ते संत आहे.
आणि त्यांनी दिलेली जी काही मागणी माऊली ज्ञानोबारांना काही माहिती नाही का, तैसा व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. असं जीवन हे ही जाणीव आहे. आणि व्यास कोण आहे? व्यासोच्छिष्ट जगत्रय प्रतिभा संपन्न प्रतिपन्न मते, या संज्ञा व्यासांना आहेत. म्हणून ही जे महाभारत, ओके हा महाभारती नाही ते नोहेची लोकिती, इतकं सगळ्या जगाचा इतिहास ज्या सूत्रामधून महर्षी व्यास मांडतात, ते महर्षी व्यास एवढा आज अभ्यास असताना सुद्धा माऊली ज्ञानोबा देवाकडे मागत नाहीत. कारण की इतिहास बघितला तर देवानं देऊन काय झालेलं आहे, त्याच्यापेक्षा संतांनी दिल्याच्या नंतर काय होऊ शकतं. जे खळ आहे, खळ म्हणजे रावण आहे, त्याला देवानं दिलं म्हणून बरबाद झाला. संतांना जर दिला असतं तर बरबाद झाला नसता, लंकाही राहिली असती, युद्ध झालं नसतं आणि परिस्थिती वेगळी असते. विचार करा, जे खळ आहेत वाईट आहेत त्यांना, जे खळांची वेंगडी सांडो. आणि मग कोण या विश्वाच्या कल्याणासाठी जे आहेत ते संत चंद्रबे जे अलांछन मार्तंड जेता पहिन ते सर्वाही सदा सज्जन भेट, हीच अपेक्षा केली. आणि हीच ओवी, हेच प्रसादान, हेच प्रसाद रूपी दान त्या गुरुंकडे मागितलं. सुखया संत समागमे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.